आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओवी, रोज मी जो जॉब करते ना तू पण करायचं. मी का? किती अस्वस्थ दिसतीयस. लक्ष आहे माझं. हो, बाबांच्या औषधांची वेळ झाली आहे ना आता, आणि ते बदलून दिलेत ना वेळ डॉक्टरांनी, तर आता मी कशी बाबांना आठवण करणार? त्यांना कळणार ना, म्हणून मला कळत नाही त्यांना कसं सांगायचं ते. काहीतरी आयडिया करायला लागेल. हो, थांब थांब, मी आयडिया करते. मास्तर, नाही म्हटलं स्वयंपाक तयार आहे, जेवायला वाढते. हा, तुमची काय आधीची औषध असली तर घेऊन टाका. घेतो घेतो घे. माझी आता कुठली औषधं नाहीच आहेत माझी. रात्री फक्त एक बीपीची गोळी आहे तेवढीच. हा, आणि अहो माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. हा, अहो, या जास्तीच्या काही कुठल्या गोळ्या वगैरे घेण्याची गरजच पडत नाही मला. अनुपमा, आयुष्यात आतापर्यंत कधीच कुठलीही लपवाछपी केली नाही मी. आता वयाच्या उत्तरार्धामध्ये असली लपवाछपी करणं खरंच खूप कठीण जात आहे का? काय कुठवर जमणार आहे हे सगळं मला ठाऊक. दादा, आपण मेडिकल लोन साठी अप्लाय केलं तर? पण आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं लोन नाही मिळणार आपल्याला. हा, हा बोल. दादा, काय अपडेट? अहो, मास्तरांची तब्येत कशी आहे आता? हो हो ठीक आहे. हॅलो दादा, आम्ही सर्वांनी ऑपरेशनसाठी लागणाऱ्या ब्लडची व्यवस्था केली आहे. आपल्याकडे लिस्ट आहे. कुठल्याही मुलाला फोन करा. अहो, 0 मिनिटात तो हजर होईल. आणि हो, पैशाचाही बंदोबस्त होतोय. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासारखे विद्यार्थी हीच बाबांची खरी कमाई आहे. बरं, आभाने फंड रेज करण्यासाठी ना एक लिंक तयार केली आहे. मी तुला ती लिंक पाठवतो, ती सगळ्यांना पाठव. बरं, त्या लिंक मध्ये ना मास्तरांचं नाव टाकलं नाही मुद्दाम, त्यांना कळू नये म्हणून. बरं, त्या लिंक मध्ये अकाउंट डिटेल्स आहेत. सगळ्यांना सांग की त्याच अकाउंटवर पैसे पाठवायला. हो हो चालेल दादा. संध्याकाळपर्यंत सर्व पैशाची व्यवस्था होईल. ठेवतो दादा. पैशांचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला पाहिजे. आकाश, आपण एकदा आपला बाप गमावलाय, परत
आजोबा अगं, आता सगळ्यांचं जेवण झालंय ना हं. मग चला ना आपण खेळूया. बर चला खेळूया, चला चला. नाही नाही, लगेच कुठे निघालात बाबा? आराम करायचा आहे थोडा वेळ. जेवल्या जेवल्या थोडं आराम करणार आहे मी. हा, थोडा वेळ खेळतो तुझ्या बरोबर, मग आराम है ना? चल. नाही अजिबात नाही बाई, अजिबात नाही. आणि आराम करायचा नसेल तुम्हाला तर तुमचा तो मित्र तुम्हाला बोलवत होता ना, त्याच्याकडे जाऊन येऊ बाई. कुठला मित्र? अहो बाबा, तुम्हाला नाही का फोन आला होता एका मित्राचा, त्यांच्याकडे जायचं होतं तुम्ही म्हणाला होतात. हो, म्हणून नाही जायचो तुम्हाला. काही तसं फार महत्वाचं काम नाहीचंय. आणि शिवाय ह्याच्यात दुपारी परीक्षा पण आहे ना ग आबाजी. माझ्या परीक्षेत तुम्ही काय करणार बाबा? उलट परीक्षा सुरू असताना तुम्ही काही बोललात तर मला पकडतील, कॉपी केली म्हणून. अगं काय बाबा जा, तुम्ही जाऊन या. हा, अरे पण खरंच माझं त्याच्याकडे काही फारसं महत्वाचं काम नाही. मी आपला असं सहज गप्पा मारा म्हणून जाणार होतो त्याकडे. नसे ना, मित्राकडे नका जाऊ. तुमचं काही काम असलं तर ते करू द्या. हा. आणि अंधार पडायच्या आत परत या. त्या पोरींचं सुरू होतं नाही तर बाबा नाही आले, बाबा नाही आले म्हणून. बर ठीक आहे, तुम्ही सगळे एवढा आग्रह करतात. येतो, जाऊन येतो. हा. ए शमिका, मी तिकडे जाऊन येतो पटकन. हा, मग तिकडनं आल्यावर आपण खेळूया, सगळे मिळून खेळूया. तू, मी, लाडू, बर्फी सगळे. हा हा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आरामात जाऊन या. हवं तर मी येऊ का तुमच्यासोबत? हा चल. नाही नाही, अजिबात नाही बाई. तू अभ्यास आटपून घे ना ग. हा मास्तर, जाऊन या तुम्ही, जा. बरोबर बरोबर बोलतात त्या. मी जाऊन येतो, तोपर्यंत तू अभ्यास आटपून घे तुझा. हा, आपण आल्यावर खेळू मस्त. हा हा, खेळ. आणि जर कपडे बदलून आला. हो. किती वाजले गो? 6:15 झालेत. ना बाबा यायला हवे होते. तेच तर बाई, माझ्या डोक्यामध्ये सारखं तेच चाललंय बाई. मला वाटते डॉक्टरांकडे गेलेत ना, तिकडे त्यांना वेळ झाला असेल. हो, पण येवाना यायला हवे होते ते. आपण त्यांना कॉल करून विचारू पण नाही शकत. आणि डॉक्टरांकडे वेळ गेला असेल म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं असेल त्यांना? काय गंभीर आहे का काही? म्हणजे ऍडमिट वगैरे नसेल ना केलं? नाही, ऍडमिट नसेल केलं ना. म्हणजे तसं असतं तर कळवलं असतं ना त्या डॉक्टरांनी. म्हणजे ते डॉक्टर अजिंक्यच्या ओळखीचे तर मग फोन केलाच असता त्यांनी. नाही, तसं नसेल. वृंदाताई, तू अजिंक्यला फोन करून त्या डॉक्टरांना विचारायला सांगतेस का? म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय ते कळेल तरी. ताई, अगं बाबा समोर असतील तर डॉक्टर कसे काय आपल्याला काही सांगतील? किंवा मग बाबा त्यांच्याकडे गेलेच नसतील तर? आभा, अगं काय बोलतेस तू? बाबा असं का करतील? हा, मुळात आता बाबा कुठे आहेत हे कळणं महत्वाचं आहे. आणि आपण त्यांना फोन करूच शकतो ना, त्यांना उशीर झालाय असं सांगून. हा, थांब विचारते मी. अरे का आलात तुम्ही? अहो, बाबा अजून आले नाहीयेत घरी. दुपारी तुम्ही सांगितलेले ते डॉक्टर त्यांच्याकडे गेलेत, पण त्यानंतर काही फोनच नाहीये. बरं, डॉक्टरांची त्यांची भेट झाली की नाही काही कल्पना नाही. वृंदा, डॉक्टरांचं आणि माझं बोलणं झालंय. अच्छा. बाबांची आणि डॉक्टरांची भेट सुद्धा झाली आहे. सगळा अपडेट दिला त्यांनी मला. काय म्हणाले डॉक्टर? सांगा ना. त्यांचं म्हणणं आहे की बाबांची तब्येत, म्हणजे त्यांची केस जी आहे ती आता खूप क्रिटिकल स्टेजला आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करायला लागेल.
पण टेन्शनची बाब ही आहे की हे ऑपरेशन जरी केलं ना आणि ते जर सक्सेसफुल नाही झालं तर आपल्याला लवकरात लवकर हार्ट ट्रान्सप्लांट करायला लागेल. आणि या सगळ्यातनं वाचण्याचे चान्सेस फक्त 5% आहेत. हार्ट ट्रान्सप्लांट करायचं आहे ना, म्हणजे मग आता आपल्याला डोनर शोधावा लागणार. हो, आपण फंड रेस तर करतोच आहोत ना, मग आपण त्यासोबत डोनर सुद्धा लगेच शोधायला घेऊया. सगळे प्रयत्न करूया. आपण चांगलं हॉस्पिटल सुद्धा आत्ताच शोधायला घेऊया, म्हणजे कसं ना आपल्याला नंतर. ताई शांत शांत ताई, आधी जिजू काय बोलतात ते ऐकून घेऊया ना आपण. हा जिजू, म्हणजे ऑपरेशन तर लवकरात लवकर करावंच लागेल आपल्याला, पण बाबांना जर ह्याच्या आधी त्रास व्हायला लागला तर त्यांना वाचवणं खूप अवघड जाईल असं म्हणतात. बाबा आलेत. आबा, ए आबा, ए आबा, ए आबा. अरे मी दोघेच गेले कुठे बाकी सगळे? आम्ही सगळे लपाछपी खेळतोय. सारखं सारखं माझ्यावरच राज्य येतंय. मला आता राज्य घेऊन कंटाळा आलाय. आता तू आलास ना, मग आता तुझ्यावर राज्य. बरं बरं बरं. अरे हो, आपलं खेळायचं राहिलंच नाही का? बरोबर, ठीक आहे. आता राज्य माझ्यावर. हा हो, डोळे मीठ. बर बाई, हे जरा ठेव बघ तिकडे. ठेव. हा, ठेवलंस तर मिटल्या डोळे. वन, अगं हे काय? बर, टू, हळू अरे चक्कर येईल मला. थ्री. बाद झालं. डॅडा, चल डॅडा, आपण लपूयात. हा, लपाछपीचा खेळ मी कधी खेळलो नाही, पण मला कितपत जमेल काही माहित नाही. नाही जमेल. अरे लपाछपीचा खेळ तर मी खेळतोच आहे तुमच्या सोबत. आज तुम्ही लपलाय पोरींनो, उद्या मीही लपे. ते काळाच्या पडद्याआड. तेव्हा मला कुठे शोधणार आहात पोरींनो? असो, मी येतोय ना, लपलायत ना सगळे. 20, 30. मला माहितीये इकडे नेहमी कोण लपून बसायचं रे. 30. सापडली. बुकटा सापडली बुकटा.
हे काय बॉस, सारखे सारखे मीच पहिली सापडते. अगं मी जरी सापडले असले तरी मी नाही राज्य घेणार. ए मुक्ता, तू नेहमी अशीच चिडतेस हा? मग आता चालणार नाही असं. नाही, मी नाही घेणार राज्य. अरे मुक्ता, आहे बघ, असं चालणार नाही. तुला राज्य घ्यावंच लागेल. अरे यार नाही ना. आणि तसंही मला कुठे माहिती होतं बाबांवर राज्य आहे म्हणून. हो, कारण बाबांनी आपल्याला सांगितलंच नाही ना. हे बघ, मी तुला शोधून काढलेलं आहे. आता राज्य घ्यावं लागणार आहे तुला बाबा. हा बरोबर आहे, राज्य घ्यावंच लागणार. नाही, मी नाही घेणार. मुक्ता ताई, तुझ्यावरच राज्य. नेहमी काय तुझं असंच करतेस. मी बोलले ना, मी मुक्ता राज्य घे चल. सगळं नेहमी मीच काय ऐकायचं, लहान आहे म्हणून. पण मी लहान आहे म्हणून माझी कोणीच हट्ट का नाही पुरवत. ऐका ना प्लीज, माझं इतकं आहे, मला इथे राहायचंय. मी बाकी कुठलाच हट्ट करणार नाही. मी यापुढे चॉकलेट खाणार नाही. तुम्ही म्हणाल तेवढा वेळ अभ्यास करेन. मी तुमचं सगळं ऐकेल, पण प्लीज मला राहू द्या ना वाड्या आजोबाजवळ. शमिका बाळा, अगं तू हे का बोलतेस ते कळतंय आम्हाला. हे बघ, तू इथे राहिलीस तर कोणाचीच हरकत नाही. पण तुझ्या डॅडाचं आणि वृंदाताईचं नुकतंच लग्न झालंय की नाही. मग तुम्ही इथे राहिलात तर तुझ्या वाड्या आजोबांना संशय येईल ना की त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती येते. हो की नाही? वाड्या आजोबा आजारी आहेत त्यामुळे तर मला इथे राहायचंय ना. अगं शमिका, मोठ्यांचं ऐकायचंय. ओवी आंटी सांगते की नाही. चला आपण आपल्या घरी जायचंय. चला. नाही प्लीज. काय घ्यायचं मोठ्या माणसांचं? काय ग? अहो काय नाही, इथेच राहायचं म्हणते. इथूनच मी शाळेत जाईन असा हट्ट चालू आहे मॅडमचा. अच्छा अच्छा अच्छा, असं हट्ट आहे होय आमच्या गोंधळ मांडलेकर बाईंचा. हा बाबा, तुम्हीच लाडवून ठेवलाय तिला, बाकी काही ते. अगे लाडाच्या नातीला लाडवून ठेवणार नाही तर कोणाला ठेवणार? हा बरं, तिचा हट्ट आहे ना इथे राहायचा. राहू दे तिला इथे. तू जा, तुम्हाला दोघांनाही तेवढाच निवांतपणा मिळेल. राहू दे तिला इथे. जा तुम्ही जा. तिची तरी कुठे इच्छा आहे इथून जायची. तिला सुद्धा इथेच राहायचंय. काय ग वृंदा, तुला काय इथे राहायचंय? तिकडे सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? हो बाबा, काय प्रॉब्लेम असणार? काहीच नाही. अहो गंमत करते ती. म्हणजे कसं, मला राहायचं असं मी तुम्हाला सांगितलं ना की तिचं राहणं फिक्स होईल म्हणून सगळं चालू आहे. शमिका चल, घरी जायचंय आणि ऐकायचंय माझं आता. चला घरी चला. नको ना मम्मा, प्लीज मला इथेच राहायचंय. आई बरोबर बोलते. मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं, हट्ट नाही करायचा. पण तुझा अभ्यास करायचा बाकी असेल ना? हा, तुझी सगळी पुस्तकं सुद्धा तिकडेच आहे. आणि ते शाळा सुरू आहे म्हणजे अभ्यास सुद्धा सुरूच असणार, बरोबर ना? नाही त्याच्यात चाल ढकल अजिबात करायची नाही, कळलं का? हा. आणि तू एक काम कर ना, रविवारी सुट्टी असते की नाही तुला? हा, मग रविवारी तू ये ना. रविवारी पूर्ण दिवस इकडेच ये, खेळायलाच ये. ओके? जाडा पळाला बघ. निघूया. हो चला निघूया. मी प्लीज म्हणते. पण संडेचं फिक्स ना? हो संडेचं फिक्स. चला आता.
बाय. या येतो रविवारी या. होय होय तवा येते. होय होय काळजी घ्या. या हा, रविवारी. निघायची इच्छा नाही होत. कळतंय का? काय माहिती सतत डोक्यात येत राहतं की बाबाची शेवटची भेट तर नसेल.